मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा हॉस्टेलच्या रूममध्ये, मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आणि कपल्सच्या सिक्रेट गॉसिपमध्ये दबक्या आवाजात नक्कीच होते. प्रश्न असा आहे की सेक्स किंवा फोरप्ले दरम्यान ब्रेस्टला टच केल्याने, प्रेस केल्याने किंवा किस केल्याने खरंच ब्रेस्टची साईज वाढते का? ऐकायला थोडं ऑकवर्ड वाटलं ना? पण हा प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाच्याच मनात येतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा सायन्स, बायोलॉजी आणि थोड्या लॉजिकसोबत पर्दाफाश करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचे अनेक गैरसमज आज दूर होणार आहेत. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. पुरुषांचं महिलांच्या ब्रेस्टकडे आकर्षित होणं हे एकदम नॅचरल आहे आणि यात काहीही गैर नाही. ब्रेस्टला नेहमीच ब्युटी, इंटिमसी आणि सेक्शुॲलिटीशी जोडून पाहिलं जातं. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत क्लोज असता तेव्हा साहजिकच लक्ष तिकडे जातं. अशावेळी ब्रेस्टला किस करणं, जेंटली टच करणं किंवा सॉफ्टली प्रेस करणं हे एका हेल्दी इंटिमसीचाच भाग आहे. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. ब्रेस्ट हा शरीराचा अतिशय सेन्सिटिव्ह, संवेदनशील भाग आहे. जर तुम्ही खूप जोराने प्रेस केलं किंवा हार्शली हाताळलं तर वेदना आणि डिस्कम्फर्ट होऊ शकतो. त्यामुळे नेहमी जेंटल रहा आणि पार्टनरच्या कम्फर्टची काळजी घ्या. आता येऊया मुख्य प्रश्नावर. लोकांचा असा समज आहे की टच केल्याने, किस केल्याने, सक केल्याने किंवा मसाज केल्याने ब्रेस्टची साईज वाढते. पण मंडळी, हा फक्त आणि फक्त एक गैरसमज आहे. यामागे कोणताही सायंटिफिक बेस नाही. अरे बाबा, हे ब्रेस्ट आहेत, काही फुगे थोडेच आहेत की हवा मारली आणि मोठे झाले. काही लोकांचं म्हणणं असतं की रेग्युलर मसाज केल्याने साईज किंवा शेप बदलतो. बघा, मसाज केल्याने तिथे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, हे खरं आहे. मसाज रिलॅक्सेशन आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी चांगला असू शकतो, पण त्यामुळे ब्रेस्टची साईज गॅरंटीने वाढेल असा कोणताही सायंटिफिक पुरावा आजवर मिळालेला नाही. मग आता प्रश्न पडतो की ब्रेस्टची साईज नक्की ठरते कशी आणि त्यात बदल का होतात? चला पाहूया यामागचे खरे सायंटिफिक फॅक्ट्स. 1. जेनेटिक्स. तुमच्या आईची किंवा आजीची बॉडी टाईप कशी आहे यावर तुमची ब्रेस्ट साईज खूप अवलंबून असते. फॅमिलीमध्ये जर नैसर्गिकरित्या साईज मोठी किंवा छोटी असेल तर ते तुमच्या जीन्समध्ये येऊ शकतं. 2. हॉर्मोन्स. वयात येताना, पिरियड्सच्या काळात किंवा प्रेग्नन्सीमध्ये महिलांच्या शरीरात हॉर्मोनल बदल सतत होत असतात, ज्यामुळे ब्रेस्टच्या साईजमध्ये कमी जास्तपणा जाणवू शकतो. 3. वजन. ब्रेस्ट हे प्रामुख्याने फॅट टिश्यूज आणि मिल्क डक्ट्सनी बनलेले असतात. त्यामुळे जेव्हा तुमचं ओव्हरऑल वजन वाढतं किंवा कमी होतं तेव्हा साहजिकच तुमच्या ब्रेस्टची साईजही बदलते. 4. वय. वयात आल्यानंतर ब्रेस्टची नॅचरल वाढ होते, पण प्रत्येकीच्या शरीराचा विकास वेगळा असतो. 5. ब्रेस्ट फीडिंग. बाळाला दूध पाजताना ब्रेस्टमध्ये दूध जमा झाल्याने ते मोठे वाटतात, पण ब्रेस्ट फीडिंग थांबवल्यानंतर ब्रेस्ट पुन्हा पहिल्यासारखे होऊ शकतात किंवा थोडे सॅग, लूज होऊ शकतात, जी एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. 6. पिरियड सायकल. अनेक मुलींना पिरियड्स येण्याच्या काही दिवस आधी ब्रेस्ट जड किंवा थोडे सुजल्यासारखे वाटतात. हे वॉटर रिटेन्शनमुळे होतं. पिरियड संपले की साईज पुन्हा नॉर्मल होते. 7. चुकीची ब्रा आणि पोश्चर. बऱ्याच जणींना वाटतं की टाईट किंवा पुशअप ब्रा घातल्याने साईज कायमची वाढेल, पण ब्रा फक्त एक तात्पुरता सपोर्ट देते. ती काढली की ब्रेस्ट त्यांच्या मूळ आकारात येतात. उलट चुकीच्या साईजची ब्रा घातल्याने पाठदुखी किंवा स्किनचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तसेच तुमच्या बसण्याची पद्धत ब्रेस्ट कसे दिसतात यावर मोठा प्रभाव पाडते. 8. क्रीम्स आणि गोळ्यांचा बाजार. बाजारात ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी अनेक क्रीम्स आणि गोळ्या मिळतात, पण सायन्स सांगतं की हे सगळं मार्केटिंग गिमिक आहे. याने साईज वाढत नाही, उलट त्यातील केमिकल्समुळे स्किनला नुकसान होऊ शकतं. 9. ब्रेस्ट असिमेट्री. अनेक मुलींना वाटतं की त्यांच्या दोन्ही ब्रेस्टची साईज एकदम समान असायला हवी, पण मानवी शरीर तसं नसतं. एक ब्रेस्ट दुसऱ्यापेक्षा थोडा लहान किंवा मोठा असणे हे 100% नॉर्मल आहे. 10. व्यायाम आणि चेस्ट मसल्स. काही जण म्हणतात जिम केल्याने ब्रेस्ट वाढतात, पण वास्तवात चेस्ट एक्सरसाइज केल्याने ब्रेस्टच्या मागचे स्नायू टोन होतात, ज्यामुळे ब्रेस्ट थोडे लिफ्ट झाल्यासारखे वाटतात, पण स्वतः ब्रेस्ट टिश्यूची साईज वाढत नाही. 11. संमती आणि संवाद. इंटिमसी दरम्यान पार्टनरला काय आवडतं आणि काय दुखतं याबद्दल मोकळेपणाने बोलणं खूप गरजेचं आहे,
कारण प्रत्येकाचा सेन्सिटिव्हिटी लेवल वेगळा असतो. 12. स्वतःची तपासणी. साईजपेक्षा ब्रेस्टची हेल्थ जास्त महत्त्वाची आहे. महिन्यातून एकदा स्वतःच्या ब्रेस्टची तपासणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणतीही अनैसर्गिक गाठ किंवा कॅन्सरची लक्षणे वेळेत ओळखता येतील. सर्वात महत्त्वाची आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपला समाज. आजही आपल्या सोसायटीत मुलींना त्यांच्या ब्रेस्टच्या साईजवरून जज केलं जातं. काही लोक तर इतके क्रिएटिव्ह असतात की साईजवरून मुलींची नावं ठेवतात. अरे भाई, हे बॉडी शेमिंगचं सस्तं नाटक आता बंद करा. जर एखाद्या मुलीची साईज मोठी असेल तर लोक लगेच म्हणतात, हिने तर खूप सेक्स केला असेल, हिच्या पार्टनरला खूप मज्जा येत असेल. हे अतिशय घाणेरडं आणि चुकीचं लॉजिक आहे. ब्रेस्टची साईज कोणत्याही मुलीच्या वर्जिनिटीचं किंवा सेक्स लाईफचं सर्टिफिकेट देत नाही. दुसरीकडे जर मुलीचे ब्रेस्ट छोटे असतील तर तिला टोमणे मारले जातात. तुझ्या नवऱ्याला काय मज्जा येत असेल, तू पार्टनरला सॅटिस्फाय करू शकणार नाहीस. ही सगळी बकवास आहे. या टॉक्सिक आणि बुरसटलेल्या मानसिकतेला आपण तोडलं पाहिजे. या बॉडी शेमिंगमुळे अनेक मुलींचा आत्मविश्वास कमी होतो, त्या डिप्रेशनमध्ये जातात. पण लक्षात ठेवा, तुमच्या ब्रेस्टची साईज तुमच्या चारित्र्याशी किंवा पार्टनरला सुख देण्याच्या क्षमतेशी अजिबात जोडलेली नाही. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची विचारसरणी नक्कीच थोडी बदलेल. शरीराच्या प्रत्येक भागाचा आदर करा. जर तुम्ही तुमच्या पार्टनरवर खरोखर प्रेम करत असाल तर त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग जसा आहे तसा स्वीकारा. प्रत्येक माणसाचा आपला एक दृष्टिकोन असतो आणि प्रत्येक कपलचा आपला एक कम्फर्ट झोन असतो. तेच ठरवतं की ते आपलं नातं कसं एन्जॉय करणार आहेत. त्यामुळे एकमेकांची रिस्पेक्ट करा, काळजी घ्या आणि तुमचं रिलेशनशिप हेल्दी आणि हॅपी बनवा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्यासाठी इतकंच. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच सायंटिफिक आणि खऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.